हर हर महादेव। राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम जय जय राम। गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा वेळेच्या गोपाळा माझे ब्रह्म वेळेच्या गोपाळा माझे ब्रह्म वेळेच्या गोपाळा माझे ब्रह्म गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा गवळणी बांधिती धारणासी गळा वेळेच्या गोपाळा माझे ब्रह्म वेळेच्या गोपाळा माझे ब्रह्म वेळेच्या गोपाळा माझे ब्रह्म पावनिया मागे यशोदे भोजन पावनिया मागे यशोदे भोजन पावनिया मागे यशोदे भोजन पावनिया मागे यशोदे भोजन हिंडेरा नवरान गाई पाटी हिंडेरा नवरान गाई पाटी हिंडेरा नवरान गाई पाटी ब्राह्मणी सर्व कलाजांचे अंगे ब्राह्मणे सर्व कलाजांचे अंगे ब्राह्मणे सर्व कलाजांचे अंगे ब्राह्मणे सर्व कलाजांचे अंगे भोळेपणा लागे भीक मागे भोळेपणा लागे भीक मागे भोळेपणा लागे भीक मागे ब्राह्मणे सर्व कलाजांचे अंगे ब्राह्मणे सर्व कलाजांचे अंगे ब्राह्मणे सर्व कलाजांचे अंगे ब्राह्मणे सर्व कलाजांचे अंगे भोळेपणा लागे भीक मागे भोळेपणा लागे भीक मागे भोळेपणा लागे भीक मागे पावनिया मागे यशोदे भोजन पावनिया मागे पावनिया मागे यशोदे भोजन पावनिया मागे यशोदे भोजन रान रान गाई भाजी रान गाई भाजी रान गाई भाजी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गवळणी बांधिती दारणासी गळा खेळीत्या गोपाळा माझी ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानोरान गाई पाटी तुका म्हणे सर्व कळा ज्यांच्या अंगी तुका म्हणे सर्व कळा ज्यांच्या अंगी भोळेपणा लागी भीक मागे धावनिया मागे यशोदे भोजन हिंडे रानोरान गाई पाटी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयाचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता
चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत विठ्ठल विठ्ठल गवळणी बांधिती धारणाशी गळा गवळणी बांधिती धारणाशी गळा खेळी त्या गोपाळा माझी ब्रह्म धावणी मागे यशोदे भोजन हिंडे रानोरान गाई पाटी प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारो श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत दयावंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अखंड अनाहत कीर्तनामुळे ज्याची काया भ्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देव मान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देहूकर यांचा काल्याच्या प्रकरणातला 3 चरणाचा अभंग आजच्या शिवेकरता निवडलेला आहे विठ्ठल आजचा कार्यक्रम कशा निमित्ताने आहे सर्वांना माहित आहे महाराज बर का काला हा सरासरी सामान्य लोकांना भेटत नाही बर का तुम्ही म्हणाल काला करण्याची गरज काय काला करावंच लागतो का ऐका काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सांगतीचं कीर्तन झालं काला म्हणजे सप्त्याला पूर्ण विराम आणि महाराज काला 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 काही लोकांनी प्रश्न केला काय महाराज लोकांनी घेऊन बसले उठलं की काला उठले काला काय असते खाला माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते अरे बाबा काला खाला हे काय महत्वाचं आहे का नाही तुला माहित नाही ऐका आता आमचे साहेबांचे वडील आहेत साहेबांच्या वडिलांसोबत आपण जेवायला बसलो बर का जेवत असताना काय खाल्लं झुणका भाकर मिरचू आणि चटणी इकडं काय म्हणतात थोडी भाषा ओळखून घ्या माझी मराठवाड्याची भाषा आहे आता भाषेमध्ये लय फरक होते बाबा भाषाच कळत नाही लोकांना काय सांगावं लय अवघड आहे बघा तालुका बदललं की भाषा बदलते त्याच्यामुळे भाषा ओळखून घेतली पाहिजे एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो सगळेच महाराज मंडळी जेवाय बसले एक माया आली आम्हाला जेवायला वाढायला म्हणले महाराज महाराज तुम्हाला चटका देऊ का म्हणले चटका मी म्हणलं आई आम्ही कीर्तन करायला आलो तुझे काही चटके खायला आलो नाही उगा जेवण करून देऊन जाऊ दे मग मी म्हणलं हे चटका काय भानगड आहे मी म्हणलं आई यायला दे म्हणलं चटका काय द्यायचंय ते ती माता माऊली घरामध्ये गेली आणि तिनं ते उलताण्यावर हिरव्या मिरच्याचा ठेचा आणला आणि ह्याला वाढली मी म्हणलं आई मला दे गड्या चटका म्हणला फाल्ट कशामुळे झाला भाषा कळाली नाही विठ्ठल काय खातो याला महत्व नाही पण कुणा सोबत खातो याला महत्व आहे आम्ही साहेबाच्या सोबत जेवायला बसलो झुणका भाकर खालो हे महत्वाचं नाही पण साहेबाच्या मांडीला मांडी लावून खालो हे महत्वाचं विठ्ठल म्हणून तर आमचे महाराज म्हणजे काय देवाच्या प्रसादे करावे देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी देवाचा प्रसाद म्हणजे हे प्रसाद कोणाचा आहे तर देवाचा प्रसाद आहे महाराज आपल्याला वाटते काला सामान्य आहे हे काला कशाचा आहे तर हरिनामाचा खिचडी काला प्रेमी महिला सदने चवी चवी घेऊ घास आणि ब्रह्मरस आवडीने विठ्ठल म्हणून त्या निमित्ताने कीर्तनाची सेवा आहे महाराज आज महाराज कीर्तनकार बंधनात असतो आज सप्त्यातला पहिल्या दिवसाचा कीर्तनकार
रात्रीचा कीर्तनकार आणि आजचा कीर्तनकार हे बंधनात असत का? आपल्या वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे काय, पहिलं कीर्तन असावं नामपर का? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, आधी माझ्या विठ्ठलाचं नाम असावं, मध्ये मग कसलंय जमते, कसलंय म्हणजे कुठलंय जमना कुठले, पण त्याला एक नियमावली घालून दिलेली आहे. आणि 7व्या दिवसाची सेवा म्हणजे मागणी असावी, त्या अभंग मागणीपर प्रकरणातला असावा. आणि आज म्हणजे काला, आज फक्त देवाचं चरित्र वर्णन करायचं आहे. देवानं 3 ठिकाणी चरित्र केले, मथुरा, गोकुळ आणि द्वारका. ह्या 3 ठिकाणी चरित्र केले, पण कुठलं चरित्र वर्णन करायचंय ते गोकुळामधलं बघा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, ओ चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, ओ चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गायीन टिळा चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गाई. फायदा आपल्याला पवित्र होईल चरित्र उच्चारे, पवित्र होईल चरित्र उच्चारे, पवित्र होईल चरित्र उच्चारे, पवित्र होईल चरित्र उच्चारे. रूपाच्या धारे भोजरिया, रूपाच्या धारे भोजरिया, रूपाच्या धारे भोजरिया. पवित्र होईल चरित्र उच्चारे, रूपाचे आधारे गोजरिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, आईशे देई प्रेम काही कळा. भगवंताने 2 दशेमध्ये चरित्र केले बघा. यदशे चरित्र केले नारायणे, यदशे चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे. गोधने राखिता, राधा गोधने राखिता. झाकली मोठ 1.25 लाखाची. विठ्ठला विठ्ठला माऊली हा अभंग बाळकिर्डे मधला आहे, म्हणून माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे दे प्रेम काही कळा. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याचा चरित्राचा उच्चार करायचा आहे का? 2 दशेमध्ये चरित्र केलंय. यदशे चरित्र केले नारायणे, अन रांगता गोधने राखिता. हे 2 दशेमध्ये चरित्र आहे महाराज. आणि म्हणून कुठलं करायचं तर गोकुळामधलं करायचं. विठ्ठला विठ्ठला सागरामध्ये भगवान परमात्मा शेषाच्या नागावर झोपले होते. शेषाला सांगितलं चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे.
का अवतार घ्यायचा आहे तर पृथ्वी माता गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गरानं घेऊन आली होती म्हणे आणि ती माझ्याकडे आली. कुंभपाकाची शरीरे भूमिका त्याच्या भारी. इतकं पाप झालं की त्या पापाच्या भारानं भूमी कापू लागली. म्हणून आपल्याला अवतार घ्यायचा आहे आणि आपल्याला धर्माची स्थापना करायची आहे. त्यावेळी शेष महाराज म्हणले, देवा मी काय आता तुमच्या सोबत येणार नाही, तुमचं तुम्ही जावा. त्यावेळेस भगवान म्हणले, का येत नाही? मागच्या जन्मामध्ये मी तुमचा भाऊ होऊन जन्माला आलो. वनवास तुम्हाला होता पण तुमच्यासाठी मी वनात आलो. मला एकदा तरी तुम्ही जेव म्हणले का? बघा, जगाचा बाप त्याला प्रश्न केलेला आहे. तुम्ही जेव म्हणले नाहीत. मी तुमच्यासाठी गवताची पेंडी उशाला घेऊन झोपलो पण तुम्ही मला कधी काही विचारलं नाही. अरे खरी गोष्ट आहे, पण माझं जे होतं ते माझं बंधनातला अवतार होता. म्हणजे कसं, बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतून दावीन नामा म्हणे. मला जसं माझ्या महात्म्यानं बोललं होतं तसं वागायचं होतं, म्हणून माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ करे. पण या बारीला तसं होणार नाही. या बारीला मी अवतार जे घेणार आहे ते सगळेला देण्यासाठी. विठ्ठला विठ्ठला शेष महाराज, राम अवतारामध्ये तुम्ही माझं ऐकून राहिले पण कृष्ण अवतारामध्ये मात्र मी तुमचं ऐकून राहणार आहे. आणि तुम्हाला आधी जन्म घ्यायचा आहे, कारण का तो तुम्हाला माझ्यापेक्षा मोठं व्हायचं, म्हणून मोठ्याचं ऐकत जावं. मोठ्याचं ऐकलं पाहिजे. कोणी कोणी मोठ्याचं ऐकत नाही बाबा. आता चांगले चांगले मास मोठे सांगू लागले का नाही, याला काय कळालंय म्हणते तर बघा तोंडावरच. आमच्याकडे तर म्हणते इकडे काय मला माहिती नाही. विठ्ठला विठ्ठला काही अडचण नाही म्हणे, घेऊ. महाराज सगळ्यांनी अवतार घेतला हे गोकुळामध्ये. ऐका, कृष्ण कुठं जन्माला? बंदी शाळेत म्हणतात बर का. दादा लय जड चालय का तुम्हाला? बरं वाटतंय की ऐकायला? हा, म्हणजे मला सांगत चला जा, म्हणजे कॅसेट पलटून टाकायचं कळते. आपल्याकडे 3 प्रकारच्या कॅसेट आहेत, नुसतं आध्यात्मिक, विनोद आणि नाट्य विनोद. आपल्याला सगळं जमतंय. आता इकडल्या परिसरात मी नवीन आहे, म्हणजे ह्या गावातच नवीन आहे आणि हे सगळे श्रीमंत लोक आहेत. ह्याला ते कसं जमतंय काय नाही मला अजून माहिती नाही. दुमारच्या बाहेरला तास धरून चालताय, तर तसं मला थोडंसं बोलत चला. लय जड वाटत असं तर मला विकास कॅसेट पलटून टाक गड्या, ते जमते आपल्याला, काय अडचण नाही. मला कसलंही जमते महाराज कीर्तनामध्ये. बाबा तुम्हाला खरं सांगू का, मला पाय लांब करून बसलेले माणसं जमतेत, कीर्तनामध्ये तंबाखूला चुना लावणारी माणसं जमतेत, नस वळणाऱ्या बाया जमतेत, सगळं जमते. पण म्हणजे एक आठ आहे, कसंही बसा काही बी करा पण कीर्तन ऐका. विठ्ठला 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 विठ्ठला. बंदी शाळेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे जरी म्हणत असेल तर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चढका सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर. विठ्ठला 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 जेवण झाले नाहीत का? ते फुटलं तर फुटू द्या टाळ, पण टनटन वाजवा गाडी, काहीच अडचण नाही. शेवट गोडच झाला पाहिजे आपला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराज माझ्या भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी जन्म घेतलेला आहे आणि महाराज सर्वांना आनंद झाला. बघा, आपल्याला नुसता मुलगा झाला तर इतका आनंद होतो, पण जगाचा बाप जन्माला आल्यावर किती आनंद झाला असेल महाराज. गवळाना सांगती गवळणी लाली पुत्र रामाचे तुझेला, सांगती गवळणी लाली पुत्र रामाचे तुझेला, सांगती गवळणी लाली पुत्र रामाचे तुझेला,
पाहिजे हा मोकळे मनानं नाचायचं महाराज का सांगू का या कीर्तनामध्ये माझे भगवान नाचले होते आणि कमरचा कंबर पट्टा म्हणजे कष्टा सुटला होता नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान दीप लावू जगी विठ्ठला विठ्ठला गवळण कोणी केला सांगू लागल्या गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुढे ताठी ताठी शिंदवडे सर्वांना महाराज आनंद झाला किती आनंद झाला महाराज त्याचं वर्णन महाराज सगळ्या संत महात्म्याने केलेलं आहे बघा तर महाराज इतका आनंद झाला की महाराज सगळे 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 गवळणी महाराज फुगड्या कोणी खेळू लागलं कोणी लहिजिम खेळू लागलं तर कोणी उड्या हाणू लागलं तर कोणी महाराज आनंद म्हणजे प्रत्येकाचा आनंद व्यक्त करू लागले महाराज किती आनंद गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे विठ्ठला विठ्ठला सगळ्या गवळणी महाराज नंद बाबाच्या वाड्या भोवती भोवलेल्या आहेत महाराज कोणी फुगड्या खेळत आहे कोणी काही खेळत आहे नामकरण सोहळा झाला आता कीर्तनामध्ये पटापट सोहळा होते म्हणजे पावसाचा सोहळा असला तर आपला सोहळा गुंडाळून ठेवावा लागेल त्याच्यामुळं त्यांना इशारा करण्याच्या अगोदर आपण इशारा करून घेऊताय विठ्ठला विठ्ठला ते पाठीमागलचे बसतेत ना तुम्ही तिथं बसून कीर्तन ऐका पण तुमच्या मागे एक काम आहे जरा बुळबुळ ठेवून आले तर मला सांगत चला नाही तर मजा चालाय सांगायचं सपाटा आणि तुमचं चाल ऐकायचा सपाटा वारा आलं तर महाराज काल तसंच झालं कीर्तन चालू काल्याचं मंडप गेले उडून आणि कीर्तन तसंच सुरू महाराज कीर्तन सुरू पण पुन्हा म्हणले महाराज उघडले चलू त्या बिना मंडपाचं विठ्ठला विठ्ठला महाराज भगवान जन्माला आलेले आहे तर सगळ्याला आनंद झालेला आहे महाराज आणि महाराज नाम ठेवलं भगवान श्रीकृष्ण नाव ठेवलं कृष्ण नाव ठेवल्यामुळं आमचा कृष्ण हळूहळू हळूहळू मोठा होऊ लागला आणि महाराज मला सांगा महिला मंडळ लेकरू डाव्या गुडघ्यानं रांगत का उजव्या गुडघ्यानं रांगत हा आणि मुलगी मला वाटते इकडले जाणते पारमार्थ आहेत बघा ते महाराज असं सांगणार तुकोबारायाचं प्रमाण देऊन सांगाले तर मला वाटलं उगा असं तसंच आहे की मी उगा असं ठरवून आलतो हे सिटीच्या लोकायला तेवढं काय कळालंय पण इथं सगळे तयारीची माणसं आहेत ढिलं नाही महाराज विठ्ठला विठ्ठला महाराज तळ हात खाली टेकत आणि माझे भगवान हळूहळू हळूहळू रांग तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत असे लेकरं रांगले पाहिजे आणि महाराज रांगत 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 माझे भगवान खेळ खेळायचे आणि महाराज रांगत असताना माझ्या भगवंतांना जायचं आणि बळीराम दादा सोबत दोघ जण खेळायचे आणि खेळत असताना यमुने मातीच्या कडेला जाऊन ते महाराज ती काळी माती खाऊ लागली बघा कोणती माती
तेव्हापासून लेकर माती खाल्ले तर किती तुम्ही ध्यान ठेवा कुठला ढेकूळ काढतात की काय नाही की आईला न पता लागू देता तोंडात टाकतात म्हणजे का आधी भगवान श्रीकृष्णानं काय केलंय माती खाली आणि मग महाराज खेळत 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 माझे भगवान घरी आले आणि बळीराम दादांना सांगितलं आई कृष्णानं माती खाल्ली बघ काय खाली माती म्हणे त्यावेळेस भगवान म्हणले आई बळीराम दादा खोट बोलतो आई ग आई नाही खादली म्या माती आई ग आई नाही खादली म्या माती आई ग आई नाही खादली म्या माती आई ग आई नाही खादली माती बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा रे बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा आई ग आई आई खादली म्या माती आई ग आई आई खादली म्या माती आई ग आई नाही म्या खादली माती आई ग आई नाही म्या खादली माती काल्याला महाराज लईच गवळणी पाठ पाहिजे हो काला जमलं की सगळं जमलं बघा शब्दाला प्रमाण मला इतका आनंद वाटतोय दादा खरं सांगू का मी तुमच्या अवतारावर गेलो होतो मी म्हणलं इतके साधे दिसाले तसं नसतंय मी तुम्हाला सांगितलं की अवतारावर कधी जायचं नाही वा छान पण अशा प्रमाणात दिलं की मला खूप आनंद वाटतोय चॅनलवाले ह्याचं टेटस बनवून ह्याच्या व्हॉट्सअपला टाका बघा तुम्ही टेटस द्या काय अडचण नाही विठ्ठल आई हे बळीराम दादा खोट बोलतोय हे माझा विरोधक आहे मी माती खाली नाही बघ बर आई त्यानं माती खाली कृष्ण म्हणले आई मी खरंच माती खाली नाही ग तू माझ्यावर विश्वास ठेव मी माती खाली नाही बरं बळीराम दादाचे राहू दे तुझे राहू दे तोंड उघड बर आता भगवान म्हणले आता तर काही खरं नाही उघडी नाही गेले तोंड महाराज अजिबात उघड नाही गेले आता काय चोरी उघडी पडते मग तिनं हातामध्ये काठी घेतली आणि अशी उगारली आणि काठी उगारल्या भगवानानं महाराज माझ्या भगवान श्रीकृष्णानं तोंड आ केलं की माती नाही दिसली काय दिसलं अख्खं ब्रह्मांड दिसलं आणि मग आईला कळालं खरंच माझा देव माझ्या पोटी आलाय पण मला कळालं नाही कृष्णा माती खाली जाऊ दे बाबा तुम्हाला खाऊ नको कडेला उचलून घेतलं आणि घरी आणून आपल्या हातानं महाराज भगवान श्रीकृष्णाला दूध पाजवायला लागले ऐका किती आईचं प्रेम असतंय तसे लेकरं बी पाहिजे आपण म्हणतो काय बाई निष्ठुर आहे हो विनाकारण लेकराला माराले ते आईचा दोष नाही लेकरच तसले विचित्र असते लेकर लय विचित्र आमच्याकडे गणपतीमध्ये कीर्तन चालू होतं महाराज गणपतीमध्ये कीर्तन चालू गणपतीमध्ये सगळे बालगोपाळच असतात असा गुळाचा पोडापोडी ठेवला होता आणि एक पोरग मला गुळ देऊ लागलं महाराज गुळ देऊ लागलं आणि मी त्याच्या हातातला गुळ घ्यायचा खायचा आणि कीर्तनाचा सपाटा सुरू करायचा महाराज इतकं कीर्तन रंगाला आलं पण ते कीर्तन सांगत सांगत ते माझं तोंड थोडस खरट पडू लागलं खरट मी म्हणलं कीर्तन चांगलं चाललंय गड्या पण गुळ का खरट लागतोय मग कीर्तन सांगत सांगत त्या पोराकडे लक्ष दिलं तर ते पोरग नाकात बोट घालीत होतं आणि त्या गुळाचा खडा उचलत होता आणि मला देत होतं एवढे विचित्र लेकर विठ्ठला माझे भगवान कसे होते राजस कुमार मदनाचा पुतळा आणि रवी शेशी कळा लोकप्रिय महाराज राजबिंडा असं लेकरू होतं महाराज कुणालाही वाटत होतं की पटकन जाऊन उचलून घ्यावं आपले लेकर ते ढेरे टप्पोच्या टप्पो हातपाय काढवणे मग ते दोन्या नाकातून यमुना गंगा वाहणाऱ्या
मग ते असं पोचणार पार कोपरापर्यंत त्याचा घाम येणार. आणि मग तिची आई म्हणते माय माझ्या वाघाचं पिल्लू कसं दिसतंय. चवी दे तुझ्या वाघाला तितक्यात काळं कुत्र येते त्याच्या डिहरीवरला त्याच्या तोंडाचा काला चाटून खाते. ते म्हणते बाळ्या त्या कुत्र्याला हाण. ते म्हणते जा मी का म्हणून हाणू. आपले लेकर असले आपले लेकर म्हणजे कसे माझ्या लेकराचे हात जशी कांद्याची पात माझ्या लेकराच्या मांड्यान जशी आवताच्या दांड्या. विठाला भगवान हळूहळू हळूहळू मोठे होत होते महाराज. आणि मग महाराज भगवंताने आपले गोपाळ जमा केले. आणि मग काय रांगत रंगणी रांगत रंगनी तोरित लोणी रांगत रंगनी तोरित लोणी रांगत रंगनी तोरित लोणी रांगत रंगनी तोरित लोणी धावणी धरती गौरणी धावणी धरती गौरणी धावणी धरती गौरणी गांधी ती चरणी बेटी घराणी विठ्ठल विठ्ठल रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती घराणी यशोदे सजनी. महाराज माझे भगवान चोऱ्या करायचे. एक दिवशीचा प्रसंग असा आहे की माझे नंद बाबा देवाची देवपूजा करण्यासाठी देवघरामध्ये बसलेले आहेत बर का. हा नाटकी कृष्ण गोड असं महाराज सफरचंदासारखी गालतीचे वरी जुटू पाळल्याला आणि वरी मोराचं पंख खवलंय आणि खाली पिवळा पितांबर आहे. आणि महाराज खेळत 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 आपल्या वडिलाकडे आले. वडील म्हणजे कोण नंद बाबा. कोणाला वडील बी माहित नाही. मी म्हणलं वडील म्हणजे कोण. ते म्हणला दशरथ राजा. मी म्हणलं ते रामाचे आहेत. महाराज कुणाचे काष्णा वडील आहेत ग. जमानात ते कृष्णाचेच पाहिजे. विठाला विठाला नंद बाबाची पूजा चालू आहे आणि भगवान तिथं आलेले आहेत. महाराज भगवान आले. नंद बाबाने सांगितलं अरे बाळा जा आपल्या बागेतून फुलं घेऊन ये. मला फुलं नाहीत. ते म्हणलं बाबा मी नाही जाणार. म्हणला अरे बाळा जा आपल्याला देवाची पूजा करायची आहे. जा नसतं म्हणला जात. कोणती लेकर काम बी ऐकत नाही. जास्त श्रीमंताची लय बोलतेत महाराज. कोणालाच नीट बोलणार तो. कोणालाच नीट बोलणार. एका लेकराला दवाखान्यात मध्ये नेलं. डॉक्टरनं सांगितलं काय झाले काय नाही. म्हणलं पित्ताचा आजार झाला लेकराला. बघा बरं काय झाले. डॉक्टर म्हणले 11. ते म्हणते 12. माझं थोडं ध्यान देऊ नका. माझं विनोद थोडं 4Gचा कार्ड ठेवून ऐकायचा. म्हणजे कसं माहितीये का जरा लक्षात येते. विठ्ठला विठ्ठला जा बाबा फुलं घेऊन ये. मी आणणार नाही म्हणला. बाबा तुम्ही जा. आणि माझे भगवान गेले. विठ्ठला 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 माझे नंद बाबा बाहेर फुलं आणण्यासाठी गेले. आणि इकडं कृष्णानं काय केलं बाबा माहितीये का. ते चौरंगावर भगवान विष्णूची मूर्ती होती. म्हणजे शाळेग्राम ठेवलेला होता. तो शाळेग्राम घेतला आणि तोंडात टाकला आणि गिळून टाकलं. हो नंद बाबा आले. अरे कृष्णा अरे तो शाळेग्राम ठेवला होता काय झाला. ते म्हणला बाबा मला काय माहित नाही बघा. काय झालं मला काय माहित म्हणला. मी काय बघत बसलोय का म्हणला. मग ते नंद बाबा इकडून बघ तिकडून बघ
उंदरे झालेत घरामध्ये. कुठं उंदरानं उडून नेला का काय? तिकडं बघ, इकडं बघ, इकडं तिकडं बघायला येतं. बघा ना प्रसंग कसा आहे. वडील अरे अरे कृष्णा म्हणे कृष्ण राया शाळीग्राम देई, म्हणे कृष्ण राया शाळीग्राम देई, म्हणे कृष्ण राया शाळीग्राम देई, म्हणे कृष्ण राया शाळीग्राम देई. येरुलवलाई वदन पसरी, येरुलवलाई वदन पसरी, म्हणे कृष्ण राया शाळीग्राम देई, म्हणे कृष्ण राया राया शाळीग्राम. माझा शाळीग्राम दे, तुझ्याशिवाय इथं दुसरं कोणीही नाही. कुठं जातो शाळीग्राम? भगवान म्हणले काय किती भोळे आहेत माझे वडील. अहो बघा ना, पोटचा मुलगा कोण आहे? साक्षात भगवान आहे. बाबा तुम्हाला शाळीग्राम द्यायचा आहे ना, झाका डोळे. नंद बाबानं झाकले डोळे. आता लेकरा थोडं लाडी गोडी लावून बोलावं लागते. डोळे झाकले आणि उघडा डोळे. महाराज नंद बाबांना डोळे उघडतो काय महाराज? सुदर्शन चक्र 4 भुजाचा उभा टाकलाय. बोलो मग नंद बाबाला कळालं काय माझा पोटचा मुलगा हे भगवान. महाराज डोळ्यातून अश्रू आले आणि महाराज पायावर डोकं ठेवलं. बघा वडिलांना मुलाच्या पायावर डोकं ठेवणं म्हणजे काय? आपल्या पोटचा मुलगा भगवान आहे तरी कळालं नाही. आणि उलट काय विचारू लागले? देवासीच पुषे देव काय झाला, देवासीच पुषे देव काय झाला, देवासीच पुषे देव काय झाला, देवासीच पुषे देव काय झाला. आले बोलायाचे हारी, आले बोलायाचे हारी, आले बोलायाचे हारी. देवासीच पुषे देव काय झाला, हसे आले बोलायाचे हरी. बघा देवालाच विचारतात देव काय झाले. आणि मग कृष्णानं सांगितलं बाबा काय तुम्ही देव 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 म्हणता, मीच देव आहे तुम्हाला कसं कळना? अरे बाळा तू जरी माझा देव असेल तर मला सेवा करावं लागते महाराज. आणि मग कृष्णाला दया आले आणि कृष्ण बाळ अवस्थेमध्ये झाले. आणि महाराज काय केलं? तोंड उघडलं. 14 भुवन सप्तती पाताळे देखील तात्काळे मुका माझी विठ्ठला विठ्ठला अनंत ब्रह्मांड उदारी हरि पालक नंदारी नवल केवडे केवडे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले हे नवल आहे. बघा स्वर्गीचे देव मुखा माझी दिसती, देव मुखा माझी दिसती, देव मुखा माझी दिसती, देव मुखा माझी दिसती. श्रीपती नंदुराय, श्रीपती नंदुराय, स्वर्गीचे देव मुखा माझी दिसती. आणि स्वर्गातले देव सगळे मुखामध्ये दिसू लागले. आणि मग महाराज माझ्या नंद बाबाला सगळ्याच देवाचं दर्शन झालं. मग कळालं की खरंच आपल्या घरात देव आहे पण मला कळाला नाही. असं माझे भगवान हळूहळू हळूहळू लीला करू लागले. विठ्ठल विठ्ठल ऐका
खेळत असताना हळूहळू हळूहळू मोठे व्हायचे आणि महाराज सगळे गोपाळ घ्यायचे जवळ. सगळे गोपाळ म्हणजे वाकड्या, पेंड्या, सुदाम्या, सगळे सगळे गोपाळ जवळ घ्यायचे आणि महाराज गोकुळेच्या घरी जाऊन चोऱ्या करायचे. भगवान चोऱ्या करत असताना गवळणी म्हणायच्या, हे नंदाचं पोरग चोऱ्या करतय हो, चोऱ्या करतय. चोऱ्या करत असताना बाबा ऐका ना, यशोदा आई साहेब आपशी सगळ्यात गवळणी माता घरांना सांगू लागल्या, काय अगं यशोदे, तुझं लेकरू आहे, चोऱ्या करतय, आम्हाला त्रास देतय. बर ते खाची वस्तू आहे, दही दूध तूप लोणी खातय, खाण्याची वस्तू आहे, खाऊ जाग, पण एकट्यानं कितीही खाऊ दे, पण काय कमी होत नाही. पण ते काय करतय, सगळे गोपाळ मिळवितय आणि घरामध्ये घुसतय. मिळवणी गोपाळ घरामध्ये श्री काना, धरू जाता पळून जातो यादवांचा राणा. धरा गेलं तर सापडत नाही, पळून जात, काय करायचं ग. एक गवळणी म्हणले, अग हाय एवढं छटाक भरते लेकरू, ते काय गटत नसते काय ग. लोक एवढ्या फडफड 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 कोंबड्या करायल्यात, एका मिनिटात जाऊन धराल्यात. किती कोंबड्या फडफड करू द्या, एका मिनिटात पकडू देत. आणि हे तर हायच बाळ, हे कुठं गटत नाही का. येऊ दे माझ्या घरला, मी त्याला बांधूनच टाकते म्हणली, बांधून टाकते म्हणली. महाराज भगवान श्रीकृष्ण म्हणले, पेंद्या की म्हातारी मला बांधते म्हणाल्या, बांधते म्हणाल्या. मग देवा काय करू, या म्हातारीचा घर नंबर लिहून घे म्हणले. घर नंबर लिहून घेतला आणि महाराज गवळणीनं म्हणले ना कृष्णाला बांधते, खांबाला बांधून टाकते म्हणले ह्याला. कृष्ण म्हणले, आता कोण कोणाला बांधते बघूताच म्हणले. घरी आली ती गवळण आणि मालकाला सांगितले, ऐका येडे मिड्यावणी करू नका, ते आधी तोंडातला इडा फेकून द्या बरं. ती तंबाखू खात होत, इडा का तंबाखू खातेत मलाही कळत नाही. महाराज मी आपल्या भजन्याला विचारलं, कुठं कुठं भजने तंबाखू खाते तर. मी म्हणलं तंबाखू खाऊ नये हो, चांगलं नसतंय. एक भजन्या म्हणला, महाराज महाराज लय येडे म्हणला. तर म्हणलं काय झालं, तसं नसतंय म्हणला, भजन्यानं तंबाखू खावंच लागतंय. म्हणलं कसं, मला सांगा हनुमंतरायानं कशाचा पाला खाऊन भजन केलंय. म्हणलं झाडाचा पाला खाऊन भजन केलंय. हनुमंतरायानं झाडाचा पाला खाऊन भजन केलंय, आम्ही बी झाडाचाच पाला खाऊन भजन करायला, पण ते पाला तंबाखूचा आहे. विठाला 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 येड्यावणी करू नका. मी त्या कृष्णाला बांधते म्हणले, ते कोण्या टायमाला येऊ शकते आपल्या घराला, म्हणून जागो राहायचं. महाराज महाराज मालक मागच्या दररोजाला काठी घेऊन बसलेत आणि गवळण पुढे दररोजाला काठी घेऊन बसल्या. रात्रीचे 11 वाजले. आता वेळ झोपीचा झालाय म्हणूनच झोपायला वाटत. कीर्तनात लय झोपतेत बाबा, कशाचं काय लय झोपतेत कीर्तनामध्ये. असं कीर्तनामध्ये दोघं तिकडं बस. इथलं नाही बरं बाबा, इथलं नाही. मी तिकडलं सांगतो, तिकडे गेल्यावर पुन्हा इकडे सांगतो. दुसरे माणसं आणू तरी कुठून सांगा की. झोपलं, एक पुढे झोपलं आलं आणि त्याच्या अंगावर पडू लागलं. पण कीर्तन ऐकत ऐकत अंगावर पडलं. मागचा असा खोब्यानं धक्का आणत, ए नेट बस की, नेट बस की. महाराज त्याला काय कीर्तन ऐकूच दे नाही. असं कीर्तन रांगात आलं त्यानं असे डोकली घ्यायची त्याच्या अंगावर. वा एवढी म्हणलं त्याची बरगडी मोडल ना. पुढल्या ना असा ढाका मार, नेट बस. आपण बी ऐकत नाही, दुसऱ्याला ऐकू देत नाही. बस नेट. बसलं त्यानं ताईट. कीर्तन सुटलं, सगळं झालं. महाराज जवळ बसलं, जे पुढच्या अंगावर पडत होतं का नाही, पुढच्याच्या अंगावर ते उठलंय. कळत नाही कर म्हणलं तुला, झोपी तिथं कशाला येतो मला तू. हे म्हणला माफ कर गडी म्हणला, पण तू खुबे हल्ल्यामुळं, कोपरा हल्ल्यामुळं मी जागर राहिलो आणि विकास महाराजाचं कीर्तन ऐकलो, फायदा झाला म्हणला माझा. हे पुढचं काय म्हणते,
तुझा फायदा झाला रे, पण माझा घाटा झाला. ते मला तुमचा काय घाटा काय झाला, तू अंगावर पडलास की मई झोप मोडू लागली. असं तर काही नाही. नाही विठाला विठाला काय सांगत होतो मी? सॉरी. कुठं कुठं म्हणले कीर्तन. नशीब तमाशा म्हणत नाही तर कीर्तन तरी म्हणते. तर काय काय सांगालो हे ध्यानात राहत नाही मला. लय विसर भोळी लोक राहतील. चला राखण करीत होते. 11 वाजलेत. येतील पोरं आता का ते आपटीत बसा. भगवान म्हणले गोपाळ गडबड करू नका रे, शांत बसा. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले. 2 वाजल्यावर म्हातारा आलं. गवळणीला म्हणला, ए अगं ते नंदाचं पोरग येत नसते. रात्रीचे 2 वाजलेत, चल झोपू. नाही म्हणले ते कोण्या टायमाला येतय. मग आता माझी झोप मोडी ती का काय म्हणली आता. अगं 2 वाजलेत, ह्या टायमाला कसं येईल उग, झोपू देऊ का. चल महाराज कुठं कुठं चलत नाही मालका पुढे. ऐकलं मालकाचं ऐकले आणि म्हणले झोपतो. 2 जण रात्री 2 वाजल्यामुळं का नाही जागरण राहिले. अशी गार झोप लागली त्याला, बघायचं कामच नाही महाराज. आणि मग कृष्णाने इशारा केला, चला रे आता निघायचं. 2-2:30चा टाइम महाराज. हेला कर झोप लागले. 3 वाजता भगवान आले. ज्या ठिकाणी महाराज गायी बांधल्या होत्या, वासर बांधले होते ते सोडून दिले आणि त्या ठिकाणी गाढवं बांधले. आणि महाराज आले सगळे, चला पटापटा खायला सुरू करा. आणि सगळ्यांना महाराज गोपाळानं ते मडके घ्यायचे, खायचे. सगळेजण महाराज ते सगळे तोंड ते भरून गेले. तर खाले का रे सगळ्यांनी दही दूध तोपलोने. हो म्हणले देवा खाला, आता काय पोट भरलं, आता काय टेन्शन नाही. काही अडचण नाही ना. चला निघा बाहेर आता. सगळे गोपाळ भगवंतानं बाहेर काढून देते. आणि कृष्ण म्हणला, ही तर मला बांधते म्हणली होती. हिनं काय म्हणली होती, बांधते ये घरला. आता ती तर काय बांधू शकत नाही, पण मलाच काहीतरी कुटाणा करावं लागला. ती गवळण आणि ते 2 नवरा बायको झोपले होते महाराज. आपण बुटकं होतो आणि त्याला बायको भेटली. डोक्याच्या वर एवढी दिसायची, 2-2.5 फुटूच. आणि ते झोपले होते. मग आता झोपल्यानंतर आता कसं बांधायचं. पतीची दाढी घेतली आणि पत्नीची वेणी घेतली आणि दोन्हीची गाठ दिली का नाही गाठ. हाय का पुरावा कुणाकडं. जुने भजनी मंडळ. विठाला विठाला प्रताराची दाढी कांतेची वेणी एकत्र करोनी ग्रंथी देत. ऐका, प्रतार म्हणजे नवरा आणि कांती म्हणजे दोनची गाठ दिली महाराज. इतकी गाठ पक्की बांधली ते गाठच सुटत नव्हती. मग आता हे सोंग बघायचे आपल्याला. लगेच मुंगसाला ऑर्डर केली. मुंगसाला ते काय जगाचे बाप होते. त्याला मुका प्राणी सगळं त्याच्या ताब्यात होते. सगळं मुंगूस या इकडं. मुंगूस सगळेच भरपूर आले. त्यानं सगळं आपले सगळे टोळीच घेऊन आले. म्हणले एवढ्याचं काही काम नाही, ह्याच्यात मेन मालक कोण आहे ते जरा असं मुंगूस टप्पू होतं, मोठं जरा होतं. मोठं कोणते लय मुंगस टप्पू असतात. दिसा एवढे दिसतात, पांढरे शिपट कपडे घालून भले टप्पू राहते. काही बी कात्रीत येतं. लय मुंगस मोठे. महाराज कशाचं काय आलंय. ते मुंगस घेतलं आणि भगवंतानं त्या दोघाच्या मध्ये सोडलं आणि गेले निघून. आता चला म्हणले, आता काही अडचण नाही, आता होते बराबर. भगवान घरी गेले आणि घरी गेल्यानंतर ते मुंगूस गुणानं बसतंय का, ते बुळ 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 करायला लागलं. आणि मग बाईक उठले, उठा 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 उठा. काय सुमुंग 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 म्हणले. नवरा मला, अगं सुमुंग नाही, मुसुंग 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 उठा 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 मुसुंग मुसुंग. ते म्हणले, अगं मुसुंग बी नाही, सुमुंग नाही, मुंगूस 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 म्हणला. आणि मग महाराज मुंगूस मुंगूस म्हणल्यामुळे महाराज कशाचं काय आलंय, दचकन उठा गेलं की काचकन झटकाच बसला. इनीला बिन दाढीला बिन कशी फिटच झटका बसला. आणि झटका बसल्या बरोबर महाराज दाढी हादरली. बायको मला, अगं तुझे डोक्याचे केस पांढरे झालेत, तुला काय लाज वाटते का नाही.
मस्त होवनिया माझली धांगडी होवनिया माझली धांगडी हरी चोडावणी मजलागी मस्त होवनिया माझली धांगडी आणि करीती ओढाओढी मजा लागे. जरा वाटू दे जीवाला काहीतरी, तुला काय कळत आहे का नाही. पण महाराज झालं ते झालं म्हणले. ते म्हणले हो का, एकतर तुम्ही माझं ऐकत नाहीत, अजून थोडं जागा राहिला असत आपण कृष्णाला बरोबर धरला असतं. तुम्हाला मुलकाची झोपे घातलं आणि आता मला गर्दा करता. ते म्हणला ए जे झालं ते झालं, गुणानं बस बरं म्हणला, ताण देऊ नको केला. काय कर, गाठ बांधल्यानं म्हणला, बांधल्यानं गाठ, मग सोडूया म्हणला आपण. महाराज सोडण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला, काही सुट ना. देवानं गाणलेली बांधलेली गाठ बाबा, ते वय पोस्टमॅन साहेब, देवाची गाठ सुटती होय. अहो इथं साध्या बामणानं, ते शेमड बामण मेकडं त्याच्या नाकात मारणाचे, त्याला मंगलाष्टी काही म्हणा येईना, ते बांधलेली गाठ सुटत नाही म्हण. हा कोर्टात जावं लागते तरी सुटत नाही. हा सुटते का, नाही सुटन. ही तर भगवंतानं बांधलेली गाठ आहे. म्हणला सुट नाही गडे, काय कर म्हणला, कापूया मला, त्याला कापूया. कापण्यासाठी का आता इळी बघ म्हणले कुठं आहे, माय अंधार आहे, इळीवर पाय बसल म्हणले. इळी काय बघायची नाही, काहीतरी चाकू मेकू बघ. ते स्वयंपाक घरामध्ये तिनं गेले, जाताना ते का सोयीचं का महाराज, त्याची बायको मोठी, हे बुटक ती पुढे, हे माग असं करीत चलत आहे. हळू चल दाढी दुखाल्या, हळू चल. ती म्हणते तुम्ही लवकर या, इनी दुखाली आहे, तुम्ही लवकर या, इनी दुखाल्या. महाराज कसं तरी गेले आणि ते चाकू घेतलं तर महाराज ते कापला. तो काप बी ना की कापना गेलंय का, हा कापना गेलंय. मग आता काय करायचं, मग काय वडकाडी म्हणला, आता जे होईल ते होईल. आता मला सांगा, केसाला काडी वड्यावर कसं होईल. एकदाच काडी ओढून चूक केली की त्या रावणानं काय झालं, जळाली ना लंका. मग आता कसं करायचं. आणि मग महाराज गाठच सुटना, सोडिता सुटेना, जाळीता जळेना, आणि कापिता कापेना काही केल्या. आणि मग महाराज कशाचं काय आले. आणि मग म्हणले हो का, गाठ पुन्हा बांधली आहे कृष्णानं, मग त्याच्याकडे जावं लागते. ए पागल मिगल आहेस काय ग म्हणला तू, म्हणजे गावात इज्जत आहे. मला पोस्टमॅन साहेब, आमचे सगळे साहेब महाराज मंडळी मानतेत, आणि असं सोंग घेऊन गेल्यावर काय म्हणते लोक. पहाटेचा 4चा 5चा टाइम होता. महाराज गवळणी सकाळी सकाळी लवकर उठत आता. लवकर म्हणजे लवकर किती लवकर, 11 वाजता. किती, हा त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्ममुहूर्त हे असं आहे, आता प्रसंग आला म्हणून सांगतो. ब्रह्ममुहूर्त 3 वाजल्यापासून जे 6 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असते महाराज. आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही काही बी करा ते पावनच होते. आपल्याला साधना कवा करायला होते, तो कशाची असू द्या ती साधना पावनच होत्या. ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या आणि ते सडा सारवण करायच्या. पहाट उठणाऱ्या गवळणी होत्या आणि सगळे उठले जण महाराज. आणि मग हे न काय सांगितलं, ज्यांना गाठ बांधली आणि त्याच्याकडे जावं लागल कडे म्हणले. आणि मग महाराज हे सोंग निघालं, भगवान जागे होते. आईला म्हणले आई उठ, सोंग आले आपल्या घरला. कोणी आले, सोंग आले. आणि महाराज सोंग कसं येऊ लागलं, सोंग कसं राहते, बायको पुढे आणि हे महाग, आणि ते उचन हे थेंगणं वरबडत हे आपलं हेड मोठं ट्राली छोटी, असं झालं ते. आणि आले घरला, आणि घरात येऊन गरानं सांगत असताना महाराज तिथं पहिली एक गरानं सांगत होती, दुसरी एक गरानं सांगत होते. ही कितवी आली, असं लग्नात नाव घेतल्यावर घेऊन ये. तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देऊनी. गाठ बाई कुणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, विठ्ठला विठ्ठला गवळणी गराने सांगती यशोदेशी, दही दूध तूप लोणी खाऊनी जातो ऋषिकेशी. लाडका कानाबाई तुझी तुला गोड वाटे,
याच्या खोड्या सांगू किती महीपत्र सिंधू आटी विठाला विठाला मग महाराज कृष्ण भगवान सगळ्या गोपाळाला घेऊन चोऱ्या करण्यासाठी ओ लहान लहान मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन गोड करी 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 मन मोहन मन मोहन 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 गोड करी मन मोहन लहान 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 मुले घेऊन हो लहान 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 मुले घेऊन हो खोड करी खोड करी खोड करी खोड करी हो खोड करी मन मोहन खोड करी मन मोहन ओ घरा मुच्या घरा येऊन तोरी करी दही दूध लोणी घरा मुच्या घरा येऊन तोरी करी दही दूध लोणी ओ तोरी दही दूध लोणी घरा मुच्या येऊन गोड करी मन मोहन मन मोहन 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 गोड करी मन मोहन सर्वांनी महाराजासाठी टाळ्या वाजवा. इमानदारीने टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवायला आवडतं कारण सांगू का? ज्या ठिकाणी कीर्तन चालते त्या ठिकाणी माझे भगवान आणि नारद उभा राहतात. माझे भक्त गाती जेते नारद आम्ही उभा देते. त्या भगवंताच्या कीर्तनामध्ये जर आपण टाळी वाजवली नाही तर मग भगवान म्हणतो तू माझ्या कीर्तनात टाळी वाजवली नाही ना तुला पुढल्या जन्मात भर एसटी बस स्टँडला टाळी वाजवायला विठाला विठाला ते असे टाळ्या वाजून पैसे मागतात का नाही रेल्वे स्टेशन रेल्वेनं ते ना मागच्या जन्मामध्ये कीर्तनामध्ये टाळ्या वाजले नाहीत याचा परिणाम आहे हे बघा ना धड गडी बी नाही धड बाई बी नाही तिसरीच विठाला विठाला माझे भगवान सगळे लहान 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 मुलं गोपाळ घेऊन आणि जात मग गवळीने म्हणायचे जारे जारे नंदाच्या पोरा येऊ नको तो माझ्या घराला येऊ नको बाबा जा जा पेंद्या थोडा हुशार होता पेंद्याला चॅप्टर देवा देवा तू चोऱ्या कराय आम्हाला शिकवल्या हा चोऱ्या कराय आम्हाला शिकवल्या तू आमच्याच घरी नेतो आमचंच दूध चोरायला लावतो आणि आम्हालाच खाऊ घालतो देव ताशे हादरते की पेंद्या हुशार आहे गडे म्हणले काय पेंद्या नाही म्हणला देवा हे तुमचं बरोबर नाही म्हणला आमचंच आम्हाला खाऊ घालतंय कधी तुमच्या घरी ने जा ना बघा ना ज्याचा हात मोडला त्याच्याच गळ्यात दुसऱ्याच्या गळ्यात नाही बघा आता तर इथून पुढे लय झालं आपलं ठुते झाकून आता बघायचं काम नाही महाराज बघायचं कामच नाही आता लोकाला कसं वाटतं वरच्या वरी व्हावा अरे हे कसं व्हावा वरच्या वरी कुणाला वाटतं वरच्या वरी पाकिट नाही का थोडी कळ लागली नाही पाहिजे देवा तू ठुले सांभाळून आणि आमच्या घरी चोऱ्या करतो होय रे बाबा असं कुठं राहते का मग भगवान म्हणले तुम्हाला म्हणणं काय नेमकं मला तुमचं म्हणणं सांगा मग तेव्हा पेंड्या म्हणला देवा इतके दिवस आमच्या घरी चोऱ्या केल्या पण आज तुझ्या घरी चोरी करायची आणि मग महाराज भगवान म्हणजे कृष्ण गोपाळा हो माझ्या घरी चोऱ्या करू काही अडचण नाही पण माझी आई लय हुशार आहे रे माझी आई तवाच ओळखीते म्हणले काय करा तुम्ही मागच्या दरवाजाने या मी बरोबर तिथं काय करायचे ते करतो आता दुसरं कोणाच्याच घरी जायचं नाही आज तुम्हाला माझ्याच घरचं खाऊ घालतो म्हणले महाराज आणि मग महाराज माझे भगवान श्रीकृष्ण घरामध्ये खेळत असताना म्हणतात आई मला भूक लागलं खायला दे ना ग दे ना म्हणा खायला आणि मग महाराज आणि मग यशोदे मला भूक लागली तो खायला दे
त्यावेळेस यशोदा म्हणली पोरग रागात आलं काय की माय अरे तुरच बोलाले म्हणलं खाऊ घालते बाळा आणि थोडंसं मला काम आहे आणि खान बाळा तू आता एकटाच आहेस ना आपल्या आपल्या हाताने घेऊन खा जाऊ रा आमच्या मागे कामं राहते तर जा खा. आणि महाराज दूध गरम होतं लोण्याचे गोळे होते. भगवान श्रीकृष्ण म्हणले आता काय प्लॅन करायची गरजच नाही आपल्याच घरी आपणच घरचे मालक आहेत. मागचा दरवाजा उघडून दिला आणि महाराज कशाचं काय आले भगवंतानं सांगितलं ऐका जेवढ्या जेवढ्याचं माझ्यावर ऋण आहे जेवढ्या जेवढ्याला मला मागायचंय त्यानं सगळेजण या आज मी तुम्हाला देणार आहे आजही देतो पोट भरी पुरे म्हणाल तोरे. भगवंतानं हाक मारली जेव्हा या म्हणल्यावर माणसं थांबतात काय जेव्हा या म्हणल्यावर तर कोणी बी येते जेवायला महाराज. आणि मग सगळे गोपाळ पाठी मागे आले तर आणि मग महाराज तिथं काय येणार एक आहेत का गाई वाढणार भगवंताने महाराज आता महाराज भगवंताच्या घरी काही कमी लोणी असेल किती गायी होत्या 9 लक्ष गायी होत्या तेवढ्या गायीचं महाराज लोणी दही दूध तूप लोणी बघायचं कामच नाही. भगवंतानं स्वयंपाक घरामध्ये आले आणि मागचा दरवाजा उघडले आणि पुढून येणारा दरवाजा मधून बंद केले मधून बंद केले आणि मग दरवाजा उघडल्याबरोबर मग इकडं वानर गोपाळ गाई सगळे 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 घ्याचा गोळा फेकायचा पेंड्या हा सुदाम्या हा वानर सगळे आले वानरांना हा वानराला दही दूध तूप लोणे खाऊ घातलंय लोण्याचे गोळ्याच्या गोळेच फेकायचे महाराज. वानराला गोळ्याच्या गोळ्याचे गोळे फेकायचे. मग वानर म्हणायचे देवा आमचं काय खाद्य हे आहेत का तसं नाही म्हणले राम जन्मामध्ये तुम्ही झाडाचा पाला खाऊन मला विजय मिळून दिला रे म्हणले विजय मिळून दिला त्यावेळेस माझ्याकडे देण्यासाठी तुम्हाला काहीच नव्हतं आणि मी आता देतोय तर खाणं म्हणला गुन्हा नव्हतं महाराज. घे लोळा फेक घे गोळा फेक घे गोळा सगळ्यानं खालं पोटभर खालं पोटभर. ए कृष्णा बस 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 आता बस इकडं आई हाक मारली कृष्णा अरे स्वयंपाक घरामध्ये काय करतो तू कामून मध्ये कडी लावली. आई अगं बाई घरचं तरी खाऊ दे ना मला बाहेर खायला गेलं की खोड्या करायला म्हणतीस घरचे खाऊ दिनास. महाराज सगळेला जेवढे जीव जंतू आहेत जेवढे रामावर उपकार केले तेवढ्याला खाऊ घातले. तिथे खडोळी आली खडोळी इकडे काय म्हणतात हा खडोळीच म्हणतात की तिच्या पाठीवर 3 पट्टे असतात बघा खारुताई ते मला काय आमच्याकडे खडोळी म्हणतात त्याला तुमच्याकडे खारुताई म्हणतात तिकडं आमच्या अहमदपुराकडे पलुताई म्हणतात कुणीकडे काय म्हणतात ते पण तिला खाऊ घातले आणि मग गोपाळ म्हणले देवा हिला कशाला खाऊ घालतो. म्हणला ज्या वेळेस तुम्ही माकडं होते ना त्यावेळेस आपल्याला शेतू बांधायचा होता बघा आणि ती बिचारी काय करायची 2च हाताने 2च खडे आणायचे समुद्रामध्ये टाकायची 2च खडे आणायचे समुद्रामध्ये टाकायची. मला सांगा त्या एकटीनं किती समुद्र तिनं शेतू बांधायचा प्रयत्न केला तर बांधणं झाला असता का हा. आता मला सांगा एवढा मोठा सागर समुद्र भरलाय आणि पौर्यांना पाणी उचलते किती भारी उपसलते नाही ना पण तिचा संकल्प किती भारी आहे तिच्या मनामध्ये विचार किती भारी होता. तिनं 2 हातानं खडे घ्यावं आणि वानराच्या पाठीमागे जाऊन त्या सेतू बांधण्यासाठी मदत करावं. तिचा सत्य संकल्पाचा दाता नारायण संकल्प किती सत्य आहे. माझे भगवान पलीकडे जावं आणि माझ्या भगवंताचा विजय व्हावं. त्यावेळेस मी तिला काय दिलो नाही रे उग तिच्या पाठीवर हात फिरलो बाई तुला काय करायचे माय एवढं कशासाठी तू बेजार होतीस. त्यावेळेस तिनं सांगितले देवा एवढी माकडं शेतू बांधू लागते तर एवढे वानर सगळे बेजार होते तर महादेवाचा अवतार माझे हनुमंतराय देखील करू लागते तर माझा थोडा खारीचा वाटा म्हणून थोडस माझी मदत तसं तुम्ही थोडीशी मदत करत जा. कोणी 500ची मदत करा कोणी 1000ची मदत करा केल्या का मदत
कोणाची मदत राहिली असेल निधन काल्याच्या दिवशी तरी करा मदत. कोणी कोणी काला झालं तरी मदत करत नाही. हे सप्ताह हे एकट्याचा नाही महाराज, सगळ्यांनी मिळून करायचं असते. सगळ्यांनी पट्टी दिली पाहिजे महाराज. का तर सप्ताह आपलं थोडंसं खारीचा वाटा त्या घारीनं बघा त्या काय तुमची ते मला तर येत बी नाही नाव, जाऊ दे आता. त्याने मदत केल्यामुळं त्यावेळेस गोपाळाला कृष्णानं सांगितलं, कृष्णा आपलं गोपाळा ऐक, हिनं मदत केल्यामुळं तिनं मला मागितलं होतं, तो मला द्यायला काही नव्हतं म्हणून मी तिच्या पाठीवर हात फिरवलो. तेव्हापासून तिच्या पाठीवर तिचे बोटाचे 4 वण आहेत बघा. आणि ते त्यावेळेस माझे भगवान श्रीकृष्ण त्या खारीला देखील खाऊ घालू लागले महाराज. एवढं खाऊ घातलं, एवढं खाऊ घातलं. आणि मग आईनं हाक मारली, कृष्णा दार उघड. त्यावेळेस महाराज कृष्णानं दार उघडलं तर काय सगळे मटकी फुटले, तर सगळे भोगोने रिकामे झाले. तर भगुन म्हणतात का, भोगने म्हणतात तिकडं का पातेलं म्हणतात, पातेल भगुन बहुगुण ते काय जिकडल्या तिकडल्या भाषा असतात, जाऊ दे त्याच्याकडे जायचं नाही आपल्याला. आणि महाराज आईला राग आला. का राग आला? ज्या वेळेस लोकांच्या चोऱ्या करीत होता त्यावेळेस आईला काहीच वाटलं नाही. तेव्हा काय म्हणायचं माहितीये का, बाळ सगुन गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गराने ग गोकुळच्या नारी. अग पोरे वा, श्रीरंग माझा वेडा, त्याला दुसरा नाही जोडा, त्याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. तुम्हीच लय कुड होता ग लपवून त्याची गोटी, आळ घेतला या जगजटी. आणि आता कसा राग आला, ज्यावेळेस घरची चोरी झाली त्यावेळेस महाराज इतका राग आला. आणि मग भगवंताला पकडलं आईनं, म्हणजे घरची चोरी करतो, थांब तुला बांधू घालते म्हणजे. मग बांधण्यासाठी काय केलं महाराज, दाव घेतलं आणि भगवंताला बांधाय गेले. तर भगवंत बांधते, जेवढं दावा आणेल तेवढं कमीच पडाले डेहरीला, जेवढं दावा आणेल तेवढं कमीच पडाले डेहरीला महाराज. किती दावे आणाव, सगळ्या जुन्या पाण्या साड्या गोंडाळल्या तरी ते दाव पुरस ना की बांधायला. आणि मग महाराज त्या गवळणीनं विचार केला, गवळणी म्हणजे एक भक्त आहे महाराज. गवळणी म्हणजे एक कोण आहे, गोपी म्हणजे एक ज्या स्त्री आहेत त्याला गवळणी म्हणतात. आणि मग त्या यशोदा आई साहेबाला राग आला आणि यशोदा आई साहेबांना म्हणली, तुला पोटाला दाव पुराणा ना, थांब मी तुझ्या गळ्याला बांधते. अभंगाचं पहिलं चरण. गवळण बांधीती धारणाची गळा, गवळण बांधीती धारणाची गळा, गवळणी बांधीती धारणाची गळा, ऐका, जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण आणि स्वतःची माय म्हणते काय, थांब तुझ्या गळ्याला बांधते. आता मला सांगा, गळ्याला काय बांधते तू? ढोर गुर का? तिला बोलता येत नाही. पण आमच्या आईचा इतका अधिकार की त्या जगाच्या बापाला गळ्याला बांधते म्हणाल्या. आईसा भक्ताच्या अंकित, भक्ताच्या अंकित झाला तो. म्हणून भक्तीच्या जोरावर महाराज, म्हणून त्या यशोदे आई साहेबांना म्हणजे गवळणीनं गळ्याला बांधलंय. कवा? भगवान श्रीकृष्णाला आपल्या कलियुगामध्ये एका बाईनं देवाला गळ्याला बांधले बघा. कोण आहे ती बाई? असं लग्नात नाव घेतल्यावर घ्यायचं नाही.
चाल लावून नाव घ्यायचं. धरीला पंढरीचा चोर गळा बांधवनिया दोर. गळ्याला बांधणाऱ्या 2 बाया झाल्या महाराज. आणि त्या यशोद्या आई साहेबानं गळ्याला बांधलं. पण गळ्याला बांधलं पण मेक नाही ते तर महाराज मोठं उकळ होतं ते. आताचे उकळ नाही, आताचे उकळ जमिनीमध्ये पुरलेले असते. तर पहिलंच उकळ असं पिंडीच्या आकारासारखं, खाली बी गोल डेरा आणि वरी बी गोल डेरा. आणि त्या डेऱ्याला बांधलं. आणि बांधल्यानंतर महाराज कृष्णाला बांधलं. त्याचं कारण कशामुळं की त्याच्या मागे एक छोटस कारण आहे. ते विमल आणि अर्जुन याचा उद्धार करायचा होता. श्रीकृष्णाला बांधल्यानंतर ते उकळच वडीत आणलं. आणि ते विमल आणि अर्जुन हे 2 नावाचे झाड होते. त्या दोन्ही झाडाच्या मधून नेलं आणि त्या झाडाचा उद्धार केला. विठ्ठला तो कोपर आहे म्हणले. खरोखरच गडे म्हणले हे थोडस नवलच वाटाले म्हणले. मला का गवळणी बांधे ते धारणाशी गळा. आणि जे लहान लहान लेकर आहेत त्या लेकरामध्ये त्या गोपाळ्यामध्ये जगाचा बाप म्हणजे ब्रह्म हे खेळत आहे असा अभंगाचा अर्थ. विठ्ठला विठ्ठला तुकोबार आहे म्हणले. अजून काय करतेत भगवान ह्या जगात दुसऱ्या चरणात महाराज म्हणले ते आईच्या माग धावून लागतोय. आई मला जेवायचे बरं म्हणते का. जगाला जीव घालणारा तो आज यशोदा मातेला म्हणतोय जीव घाल. आईनं जीव घालावं तरी भगवान श्रीकृष्णानं खोड्या सोडल्या नाहीत. आणि मग यशोदा आई साहेब रागावली आणि म्हणले कृष्णा तुझा लाड बस झाला. आता उद्या गाई घ्यायच्या आणि रानात जायचं. उद्या जाई राणा सवी घेऊन बोधना. आणि महाराज हॅलो विठ्ठला विठ्ठला आई तुझं म्हणणं असं आहे ना मी रानात जावं काही घेऊन जावं काही अडचण नाही. मग महाराज भगवान श्रीकृष्णानं पोशाख बदललाय. आणि पोशाख बदलला महाराज. कांबळी खांद्यावर घेतलेली आहे. हातामध्ये काठी आहे. गाई घेऊन रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी Bye.
वर्षी गवळण म्हणल्यावर महाराज पहाटेचे 3 वाजले तरी कीर्तन सोडायचं नाही मी. चला आचारसंहिता लावली आता. आणि मग महाराज खरंच सांगू का, हा आनंदच वेगळा आहे. आता आपण एवढी लोकसंख्या बसतात, ह्याचा खरा आनंद परमार्थाचा कुणा घेतलाय सांगू का, कुणा घेतलाय सांगू का? ते आता एक बाबा उठून नाचू लागते का? हा ते न घ्या. तुम्ही म्हणचाल ते का नाचाले, त्याच्या काय धोत्रामध्ये झुरळ घुसलं नाही काही नाही, पण ते महाराज आनंद घेते ते परमार्थाचा. विठाला 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 एक आनंद वेगळाच आहे महाराज. हे वारकरी सांभाळताय सोडून द्या ना, असा आनंद कुठे भेटते का बघा, कुठे जा नाही भेटत महाराज. आणि मग महाराज आई साहेबांना सांगितलं आता उद्या तुला रानात जायचं. मग भगवंताने सांगितले पेंद्या वाकड्या सुदाम्या चला रे, आपल्याला गाय घेऊन रानात जाते. उद्या जाई रानान सवे घेऊन ये गोदना. आणि मग महाराज कृष्णाला सांगितलं गोपाळाने देवा आता गाय घेऊन कशाला? मग म्हणजे तसं नाही रे, आपल्याला गाया वळायच्या बघा गाया. मग गाया कोणत्या वळायच्या? चला वळू गाई पैसो जीव एकेत आहे. चला आपल्याला गायी वळायच्यात. ह्या गायी काल्याचं कीर्तन 2 अर्थानं होतं, एक आतून आणि एक बाहेरून. ऐका कोणत्या गायी वळल्या महाराज? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या गायी आहेत, त्याला गायी म्हणले. आणि 11व्या क्रमांकाची गाय लय खोडी आहे बघा. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. हरोनी बोलावा पाय, हरोनी बोलावा पाय, हरोनी बोलावा पाय, हरोनी बोलावा पाय. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. गाई वळताना तिथे गायला एक कडो होती महाराज. ती त्याला चोरटी गाय, तिला कसंही भांडा मोठा बांधा, ती हळूहळू जाऊन ती धान खातच होती. का? त्याची वासनाच, ती वासना आपल्या वासनेला गाय म्हणले, ती वडाळ आहे. कृष्णाला सांगितलं देवा आम्ही सगळ्या गाय वळूगडे, पण ही गाय आम्हाला ऐकत नाही महाराज. आणि मग महाराज सगळे गोपाळ गायी आणायचे आणि खेळायचे महाराज. काय खेळायचे हो? हा मामा पोर हा मामा मुरली वाजे घ मामा, हा मामा पोर हा मामा मुरली वाजे घ मामा, हा मामा पोर हा मामा मुरली वाजे घ मामा, हा मामा पोर हा मामा मुरली वाजे घ मामा, 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 हा मामा पोर हा मामा मुरली वाजे घ मामा, हा मामा पोर हा मामा मुरली वाजे घ मामा. केळबवरा केळबवरा बाई केळबवरा या या राजी केळबवरा, केळबवरा केळबवरा बाई केळबवरा, टिपक टिपक पोरात गुण खेळ मांडो, खेळ इटी दांडू पोरा खेळ इटी दांडू, खेळ इटी दांडू पोरा खेळ इटी दांडू, खेळ इटी दांडू पोरा खेळ इटी दांडू, खेळ इटी दांडू पोरा खेळ इटी नाना प्रकारचे खेळ खेळून खेळून सगळ्याला भुका लागल्या. आणि मग म्हणले देवा खेळ मोडावा परत खांदे भार पोटी भूक
काय कीर्तनाचे सुख नाही नाही काय खेळा याचे सुख मग महाराज जगाचा बाप लहान लेकरांमध्ये खेळत असताना माझे शेवटी तुकोबराय म्हणले हा जगाचा बाप सगळा करून लीला करतो आणि महाराज हे फक्त भोळेपणाचा आव आणतो अभंगाचं शेवटचं चरण तुका माने सर्व काळजाचे अंगी तुका माने सर्व काळजाचे अंगी माने सर्व काळजाचे अंगी तुका माने सर्व काळजाचे अंगी तुका माने सर्व काळजाचे अंगी भोळेपणाला भोळेपणाला भीक मागे दावनिया मागे यशोदे भोजन दावनिया मागे यशोदे भोजन भोळेपणा शेवटच्या चरणात महाराज म्हणतात हे भोळेपणाचा आव आणतो
आणि महाराज भीक मागतो हे तसं नाही, हे फक्त नाटक आहेत. चला महाराज आपला वेळ संपलेला आहे. ऐका, सर्वांना काला भगवान परमात्म्याने दिलेला आहे कमळाचा फुलासारखा आकार. जसे कमळाचा आकार असतो, मोठमोठ्या पाकळ्या पाठीमागून त्याच्यापेक्षा छोट्यामधून असे नाना प्रकारचे गोल असे गोपाळ बसवलेले आहेत आणि मध्ये भगवान परमात्मा उभा टाकून सर्वांना महाराज प्रसाद देत आहेत. म्हणून आपल्याला सर्वांना देखील प्रसाद भेटणार आहे. ज्ञानेश्वर माऊली